मिथुन लग्न किंवा मिथुन जर असं असेल तर आता सध्या कसं आहे माहितीये का, तुम्हाला लग्नाचे योग सुरू झालेत. तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय. गेल्या वर्षी समजा तुमचं जुळून आलं नसेल खूप प्रयत्न करून सुद्धा, तर ह्या वर्षी तुम्ही प्रयत्न जास्तीत जास्त करा. खूप शक्यता आहे तुमचं लग्न, तुमचा विवाह जुळून येण्याची शक्यता खूप आहे. तसंच तुम्हाला संततीचे योग सुद्धा आहेत. संतती आणि लग्नाचे दोघांसाठी समजा तुम्ही जे काही प्रयत्न करताय ते ह्या वर्षी जास्तीत जास्त प्रयत्न करा. दोन्हीच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्हाला मार्च आणि एप्रिल हे 2 महिने चांगले जातील. करिअरच्या दृष्टीने, नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगल्या नोकऱ्या मिळतील. मे मध्ये तुम्हाला अडचणी येतील. मे आणि ऑक्टोबर हे जे 2 महिने आहेत, तुम्हाला फारसे चांगले जाणार नाहीये तुमच्या नोकरीच्या दृष्टीने, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने, तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने. शिक्षण घेत असाल तर शिक्षणासाठी हे वर्ष चांगलं आहे तुम्हाला. तुम्ही आता साधारण ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या पुढे जरी तुमचं शिक्षण असेल, पीएचडी पर्यंत शिक्षण असेल, त्याच्यात तुम्हाला फारसं यश आता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही समजा एखाद्या खेळात असाल, एखादी कला असेल तुमच्यात, तुम्ही अभिनय करत असाल किंवा तुम्ही क्रिकेट खेळत असाल, तुम्ही खो खो खेळत असाल, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये फारसं यश जास्त मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जास्त मिळेल. तसंच ह्या वर्षी तुमचे प्रवास पण खूप होणार आहे. अगदी तुम्हाला परदेशात जरी जायचं नसेल, आवड नसेल, जरी संधी मिळाली नाही असं म्हणूया आपण, तरी ह्या वर्षी निदान भारतातल्या भारतात तरी प्रवास तुमचे खूप होतील. काही ना परदेश प्रवास सुद्धा आहेत, पण त्याला तुमच्या सगळं कुंडलीवर अवलंबून. मी हे जे सांगतोय ते ढोबळमानाने सांगतोय. तसंच तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर हे जे 2-3 महिने आहेत ना, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, ते तुम्हाला लव्ह लाईफसाठी चांगले आहेत. म्हणजे ह्या काळात काय होईल की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, एखादा जोडीदार तुमच्या आयुष्यात येईल की ज्याची तुम्ही खूप दिवस खूप वर्ष वाट बघत असाल की कधी येईल कधी येईल. तर ते ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो काळ आहे, मिथुन रास किंवा मिथुन लग्न असेल, तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा जुना मित्र असेल तुमचा, जुनी मैत्रीण असेल, त्याला तुमच्या मनातल्या भावना सांगायच्या असतील. खूप दिवस ते काम रखडलं असेल की अरे हा मला मित्र आवडतो पण मी माझ्या मनातलं ह्याला सांगितलं नाहीये, किंवा ही मैत्रीण आवडते माझ्या मनातलं हिला सांगितलं नाहीये, तर ती वेळ तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात येईल. पण ते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा हीच खरी व्यक्ती आहे, माझा लाईफ पार्टनर हाच आहे किंवा आमचं जुळू शकतं. तेवढं जर तुम्हाला कळलं ना का मग काय विचारायलाच नको. पण एकूणच मिथुन रास किंवा मिथुन लग्नासाठी 2025 खूप वाईट असं म्हणता येणार नाही. करिअरमध्ये चढ उतार येणारच आहे, स्ट्रगल आहेतच, पण तरी शिक्षणाच्या बाबतीत किंवा नोकरी व्यवसायाच्या बाबतीत हे तुम्हाला वर्ष खूप छान जाणार आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट. प्रयत्नांना कधी घाबरू नका. तुमचे जे काही प्रयत्न असतील ना ते चालूच ठेवा, कारण कसं होणार आहे